आज आपल्यासोबत आहेत अंकित बावणे, फलंदाज, कोल्हापूर टस्कर्सचे. अंकित, हवं तसा रिझल्ट नाही झाला आज, पण या सीझन बद्दल काय टेकअवेज आहेत ॲज अ टीम, ॲज अ प्लेअर? आय थिंक खूप ऑन अँड ऑफ सीझन होता टस्करसाठी स्पेशली, कारण फर्स्ट मॅच जिंकल्यानंतर दोन अपसेट झाले आम्हाला, कारण क्लोज गेम होते. आय थिंक ते दोन मॅच ज्या होत्या त्या जिंकण्यासारख्या मॅच होत्या. आणि आय थिंक अशा टुर्नामेंटमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं की आपण टॉप 2 साठी एम केलं पाहिजे. तर आमचं आय थिंक ते मिस आउट झालं. बट अदरवाईज पॉझिटिव्ह खूप आहे. आय स्टार्ट विथ द बॅटिंग. आय थिंक सचिन दसची बॅटिंग टुर्नामेंटमध्ये, बॉलिंगमध्ये आत्मन पोरे, रजनीश गुरबानीचा पहिला सीझन होता, सो त्यांनी पण सॉलिड एफर्ट केला. सो पॉझिटिव्ह भरपूर आहे. बट आय थिंक एंड ऑफ द डे रिझल्ट जे आम्हाला पाहिजे होते ते आले नाही. आणि आम्ही 2 वर्षापासून चांगलं करतोय. सो आय थिंक हे वर्ष होतं जे मला वाटलं की वी विल गो ऑल द वे अँड विन द चॅम्पियनशिप, बट ते नाही झालं. आय थिंक बिकॉज एलिमिनेटर्स असे असतात की एखादी मॅच वर खाली येऊ शकते, आणि सो दॅट इज वाय आय सेड की टॉप 2 साठी एम करणं खूप महत्वाचं असतं. प्लेऑफच्या आधी 2 विक्टरीज होत्या कोल्हापूरच्या. कुठे असं वाटलं का की कमी विक्टरीजच्या बॅकवरती येतोय, सो तो एक थोडासा कॉन्फिडन्स आज फील्डमध्ये पण थोडेसे मिसफील्ड्स, कॅचेसच्या ह्याच्यात ओव्हरऑल त्या ह्याच्याबद्दल काय बोलशील? डेफिनेटली यार, आता म्हणजे मॅचेस पावसामुळे झाल्याच नाही, सो ते तर नॅचरल रिझन आहे, सो आम्ही त्याला काय करू शकत नाही. बट ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर आय डोंट थिंक सो की हे एक्सक्यूज आहे की नाही खेळलं म्हणून असं झालं. आय थिंक आम्ही ऑन आवर टोज असलं पाहिजे दर मॅचला, नो मॅटर, कारण स्पेशली गेम्स लाईक दिस की ज्यामध्ये नॉकआउट गेम आहे. सो आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहे की आम्ही आमचा ए गेम यामध्ये खेळायला पाहिजे होतं, की जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं विकी आणि वीरचा रनआउट होता, आय थिंक तिथे समजा एक बॅट्समन आउट झाला असता, सो थोड्याशा गोष्टी बदलतात. बट आता झाल्यावरती बोलून काय फायदा नाही. बट आय थिंक 3 मॅचचा जो पावसाचा ब्रेक पडला त्यामध्ये थोडंसं तर गेम टाइम तर आमचा कमी होता. एमपीएलचा हा फॉर्मॅट आपण टॅलेंट शोधायला एक यूज होतोय. कोल्हापूर टस्कर्स मध्ये असा कोण टॅलेंट तुम्हाला ह्या वर्षी दिसला की जो त्याच्यात पोटेन्शियल आहे? डेफिनेटली आनंद टेंगे आहे, ज्या प्रकारची त्याची टुर्नामेंट गेली आहे, बॅटिंग बॉलिंग. T20 मध्ये आपण बघतो की ऑलराऊंडर्सची जी काही डिमांड आहे त्याच्या हिशोबाने आय थिंक आनंदची फॅन्टॅस्टिक टुर्नामेंट गेली. बॅटिंगमध्ये सचिनने 1-2 मॅचला सॉलिड बॅटिंग केली. आय थिंक तो पण एक यंगस्टर आहे. 19-20 इयर ओल्ड ला असा फिअरलेस अप्रोच त्यांनी आज पण चांगली स्टार्ट केली होती. सो आय थिंक हे दोघं आहेत की जे की जे ज्यांचं एक ब्राईट फ्युचर असू शकतं. या सीझनला तू कसा समअप करशील 1-2 वाक्यांमध्ये? खूप ऑन अँड ऑफ होता यार ऑनेस्टली, कारण फुल प्रिपेअर फोकसने आम्ही आलो आणि खूप साऱ्या मॅचेस पाण्यामुळे पावसामुळे वॉशआउट झाल्या. बट अगेन आय वुड से की ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर्स आम्ही अजून बेटर करू शकलो असतो.